नाशिकमध्ये आज ढगफुटी सदृश पावसाचा इशारा देण्यात आला होता। मात्र काहीसा आता हा धोका टळल्यानंतर पावसाने देखील काहीशी विश्रांती घेतली। गोदावरी नदीला देखील सकाळपासून पूर परिस्थिती निर्माण झाली होती। पाऊस कमी झाल्याने पूस ओसरायला सुरुवात झाली आहे। तेव्हा नाशिकमध्ये अखेर पावसाचा जोर ओसरलेला आहे। नाशिकमध्ये आज ढगफुटीसारखा पाऊस होऊ शकतो अशी शक्यता तसा अंदाज वर्तवण्यात आलेला होता। त्यामुळे प्रशासन देखील अलर्ट मोडवर होतं। मात्र गोदावरी नदीनं काहीसं रौद्ररूप धारण केलेलं होतं। गोदावरीचा पूर हा सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात होता, परंतु पावसानं काहीशी उघडीप दिल्यानंतर आता पूर देखील ओसरायला सुरुवात झालेली आहे। या नदीपात्रामध्ये जे आसपासचे दुकानं आहेत, जे आसपास या आजूबाजूचा आपला व्यवसाय करतात, त्यांना देखील या सगळ्याबाबत आधीच सतर्क करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर प्रशासन देखील अलर्ट मोडवर होतं आणि नागरिकांना देखील काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलेलं होतं। कुणीही गोदापात्रेत जाऊ नये असं देखील सांगण्यात आलेलं होतं। दरम्यान नाशिकमधला पावसाचा जोर ओसरल्यानंतर आता पूर परिस्थिती ही देखील काही प्रमाणात कमी झालेली आहे। नाशिकला आज ढगफुटी सदृश्य पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला होता। मात्र हा धोका आता टळला आहे। एकूणच नाशिकच्या घाटमाथ्यांसह धरण पाणलोट क्षेत्रांमधला पावसाचा जोर देखील कमी झालेला आहे। आपण बघितलं तर नाशिकमध्ये देखील पाऊस हा काहीसा विश्रांती घेताना पाहायला मिळतोय। तर दुसऱ्या बाजूला गोदावरी नदीची जी पाणी पातळी वाढलेली होती ती देखील कमी होताना पाहायला मिळते। आपण बघतोय सकाळपासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोदावरी नदीची पाणी पातळीत वाढ पाहायला मिळत होती। तर पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर या ठिकाणी आता नागरिकांची रेलचेल ही सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। समोर जर आपण बघितलं तर काही तरुण या ठिकाणी पाण्यामध्ये स्टंटबाजी करताना पाहायला मिळते। काहीसं या ठिकाणी रस्ते जे आहे ते देखील वाहतुकीसाठी मोकळे झालेले आहे आणि त्यानंतर एकूणच आपण बघतोय तर नाशिकमधली परिस्थिती ही काही प्रमाणात पूर्वस्थितीवर येताना पाहायला मिळते। दुसऱ्या बाजूला पाऊस देखील थांबलेला आहे आणि एकूणच आता नाशिकमधल्या पावसाचा जो अंदाज वर्तवण्यात आलेला होता त्या पावसाचा अंदाज वर्तवल्यानुसार नाशिकमधला पावसाचा जोर हा कमी होताना पाहायला मिळतो आणि एकूणच ही सगळी परिस्थिती आता पुन्हा एकदा पूर्वस्थितीवर येताना आपल्याला दिसून येते। कॅमेरामन धनंजय दारुंडेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।